नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा. आज आपण आयुर्वेद शास्त्रात भाताचं सेवन करण्याबद्दल काय म्हणतं ते पाहणार आहोत. भात हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा आणि संपश्वस पदार्थ. थोडा जरी भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतच नाही असं सांगणारी अनेक मंडळी असतात. पण वजन वाढलेलं असेल, मधुमेहाचं निदान झालेलं असेल तर भात अजिबात खाऊ नका असा सल्ला मिळतो आणि आपली भलतीच गैरसोय होते. पण जर आयुर्वेदिक पद्धतीने भात बनवला आणि योग्य प्रमाणात खाल्ला तर त्यामुळे त्रास होत नाही. भात बनवायचा तर त्यासाठी तांदूळ हवा. तर मंडळी, तांदूळ विकत घेताना फक्त किमतीकडे पाहू नका किंवा फक्त तांदळाच्या आकाराकडे सुद्धा बघू नका. महाग तांदूळ म्हणजे चांगला तांदूळ असं नसतं आणि लांब सुगंधी तांदूळ म्हणजे चांगला तांदूळ असंही नसतं. लोकल व्हरायटीचा म्हणजे आपण ज्या राज्यात राहतो तिथे उगणारा तांदूळ घ्यावा. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी इंद्रायणी, रक्तशाली, आंबेमोहर, फार तर फार सुरती कोलम, वाडा कोलम हे तांदूळ खाणं चांगलं असतं. तांदूळ विकत घेताना किंवा वापरताना अजून एक महत्त्वाची गोष्ट बघायची ती म्हणजे तांदूळ 1 वर्ष जुना म्हणजे मागच्या वर्षी हार्वेस्ट केलेला असावा. चालू वर्षीचा तांदूळ हा पचायला जड, अभिषंदी म्हणजे शरीरात अतिरिक्त ओलावा तयार करणारा असतो आणि त्यामुळे खाण्यास अयोग्य असतो. तांदूळ विकत घेतानाची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिश्ड तांदूळ न निवडता हातसडीचा किंवा ब्राऊन राईस निवडावा. हातसडीचा रक्तशाली तांदूळ तर हिमोग्लोबिन, आयर्न कमी असणाऱ्यांसाठी एखाद्या औषधाप्रमाणे उपयोगी असतो. ब्राऊन राईसमधून व्हिटॅमिन बी, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम मिळू शकतं. अँटीऑक्सिडंट्स की जे इम्यून सिस्टम स्ट्रॉंग ठेवण्यात खूप महत्त्वाचे असतात ते सुद्धा ब्राऊन राईसमधून मिळू शकतात. मॉडर्न रिसर्चमध्ये तर ब्राऊन राईसमुळे वजन आणि ब्लड शुगर लेवल्स वाढत नाहीत हे सुद्धा दिसून आलेलं आहे. त्यामुळे रोजचा भात बनवण्यासाठी ब्राऊन राईस वापरला तर त्यामुळे आरोग्यही चांगलं राहील आणि भात खाण्याचं समाधानसुद्धा मिळेल. नेहमीच्या पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईस शिजायला थोडा वेळ लागत असल्याने तो साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवावा लागतो एवढंच. अशा या ब्राऊन राईसपासून भात कसा बनवायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत. भात बनवण्याची आयुर्वेदिक रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.